सो गुड इव्हनिंग ऑल. आपण होपोनोपोनो सेशन करणार आहोत आणि आजचा टॉपिक आहे रिलेशनशिप. सो रिलेशनशिपसाठी आपलं पेन अँड पेपर विथ 4 कॉलम्स ऑन पेज. पहिल्या कॉलममध्ये ज्याच्यावर आपलं निस्सीम प्रेम आहे, विश्वास आहे आणि फक्त सुख देणारी नाती घ्यायची आहेत याच्यात. जसं की काही व्यक्ती असू शकतात लाईफ मधल्या, काही पाळीव प्राणी, आपले प्लांट्स, वस्तू, घर किंवा घराचा कॉर्नर अशा. त्याच्यामध्ये मोबाईलही येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आय एम टेलिंग यू वस्तू या सेगमेंटमध्ये. कॉलम 2 मध्ये नवीन नात्यांची शक्यता, जिथे सेम. कॉलम 3 मध्ये दुःख आणि त्रास देणारी आणि कलुषित झालेली नाती, काळजी आणि संवाद साधण्याची गरज असणारी नाती, किंवा एखादं स्वतःचं व्यसन असू शकतं किंवा एखादा निगेटिव्ह अनुभव असू शकतो. आणि चौथ्या कॉलम मध्ये असं एखादं नातं जे फक्त मानसिक दुःख द्यायला जबाबदार आहे, अशी नाती, व्यक्ती, आपले पेट्स किंवा कोणी, किंवा घर किंवा घराचा एखादा कोपरा. सो ओव्हरऑल आत्ता वाजलेत 9:50. 9:55 आपण आपलं मेडिटेशन स्टार्ट करूया.
ओके. सो लास्ट 1 मिनिट ऍक्च्युली इट्स ओव्हर बट आर वी रेडी? जरा चॅट विंडो मध्ये थम्सअप किंवा काहीतरी सांगा मला, की म्हणजे कळेल. येस, रेडी. ओके, थँक्यू. ओके, परफेक्ट, क्लिअर. सो मी स्क्रीन स्टॉप करतोय. थँक्यू. सगळ्यांनी डोळे मिटा. एक दीर्घ श्वास घ्या. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. मी म्युझिक स्टार्ट करतोय. होल्ड अँड रिलीज. पाठीचा कणा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. तो आपला अँटेना आहे टू कनेक्ट द युनिवर्स टू द राईट फ्रिक्वेन्सी अँड एनर्जी एक्सचेंज साठी. शक्यतानी कॅमेरावर या. मी जे काही पुढचं सांगतोय ते मनापासून म्हणा. मनापासून कनेक्ट व्हा, फुल ऑफ इमोशन्सने. जर रडू आलं तर रडू द्या, इट्स ओके. आणि मी सांगेपर्यंत तुम्ही डोळे कोणीही उघडू नका. मी जे काही सांगतोय ते नीट ऐका. आपण सगळेजण आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या भूतकाळातील, आपल्या वर्तमान काळातील, आपल्या भविष्य काळातील चिंतांचा सतत विचार करतो. आणि त्याच्यामुळे एकूणच आपल्या मनातली आणि शरीरातली वॉटर लेवल डिस्टर्ब होते. आपण हे होपोनोपोनो हिलिंग करून ही वॉटर लेवल पूर्णपणे पॉझिटिव्ह करून स्वतःच्या बॉडीला संपूर्णपणे रिचार्ज करतो. दिस इज अवर प्राईम एम ऑफ अवर मेडिटेशन. आता आपला दिवस कसाही गेलेला असो, आपल्या झोपण्यापूर्वीची कितीही कामं बाकी असतो, असा कुठलाही विचार जरी मनात येत असेल, उद्या काय करायचंय, उद्याचा दिवस कसा असेल, आपली कामं नीट होतील ना, अशा सगळ्या मनातल्या द्विधा परिस्थिती किंवा द्विधा असणारे जे विचार आहेत, त्या सगळ्या विचारांना सांगा की एक 10 मिनिटं जरा मला माझी मिळू देत. मी सगळं काही करतो, पण आत्ता मला माझी 10 मिनिटं मिळू द्या. आणि मी जे काय सांगतोय तिथे संपूर्ण लक्ष केंद्रित करून शांतपणे ऐका आणि माझ्या मागे काही गोष्टी रिपीट करा. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा की मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतोय. मी कबूल करतो की माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे काही घडतंय आणि भविष्यात जे काही घडणार आहे, त्याला फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, कोणतीही नकारात्मक परिस्थिती आणि कोणतीही नकारात्मक गोष्ट यांना कुठेतरी मी आणि मीच आकर्षित केलंय. मी यासाठी कोणालाही दोष देणार नाही. आज या संपूर्ण नकारात्मकतेचा, या निगेटिव्हिटीचा मी कंट्रोल घेतोय. माझ्या आयुष्याचं सगळं स्टेअरिंग मी माझ्या हातात घेतोय आणि या निगेटिव्हिटीला, या बंधनाला मी स्वतःतून मुक्त करतोय. आता असा विचार करा की तुम्ही एका घनदाट जंगलात प्रवेश करताय. तुमच्या पायाखाली मऊ माती आहे, थोडीशी ओलसर, आणि सभोवताली फक्त निसर्गाची साद आहे. 10 पावलं तुम्ही पुढे जाता तसं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिसतायत. या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांमध्ये काही झाडांची मुळं खूप खोल आहेत, तर काही झाडं नव्याने उगम पावतायत. पुढे चालत जसे जाताय तर काही झाडं तुम्हाला थोडीशी कोमेजलेली दिसतायत आणि काही वृक्ष एवढे उंच आहेत की त्यांची उंच टोकं जशी काही आकाशाशी संवाद साधतायत. ते टोलेजंग वृक्ष बघून एक सेकंद पोटात धडकी भरतेय.
पण त्या उंच झाडांमधून छानशी सूर्यकिरणं झिरपतायत, एकदम ब्राईट, एकदम छान. अजून 5 पावलं पुढे चालल्यावर तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय. ती कोकिळा, त्या चिमण्या खूप शांतपणे आकाशात विहार करतायत. त्या पक्ष्यांचा आवाज ऐकून तुम्हाला खूप शांत वाटतंय, कारण किती दिवस झाले त्या पक्ष्यांचा कानावरच आवाज पडलेला नव्हता कधी. अजून थोडं पुढे गेल्यावर त्या दूरवर वाहणाऱ्या पाण्याच्या झऱ्याचा सौम्य आवाज यायला लागतोय. तो आवाज तुमच्या श्वासाशी एकरूप होतोय. त्या मातीचा सुगंध, त्या पानांचा सुगंध, फुलांचा सुगंध श्वासात मिसळतोय. अजून थोडेस पुढे गेल्यावर तुम्हाला आवडणारी फुलं दिसलीयत आणि त्याचा सुगंध हवेत असा काही दरवळतोय वाऱ्याबरोबर की तो अनुभवून तुम्हाला खूप मनापासून आनंद झालाय. मग ती फुलं मोगऱ्याची असोत, गुलाबाची असोत, जाईची असोत किंवा जुईची असोत. आता समोरच एक मोठा कल्पवृक्ष आहे, खूप भव्य. आज या कल्पवृक्षाखाली आपण आपलं आसन मांडणार आहोत आणि आपण आपलं मेडिटेशन करणार आहोत. तुम्हाला माहितीये, आजच्या मेडिटेशनचा विषय आहे नातं, रिलेशन्स. आता हळूहळू तुम्ही तुमच्या अंतर्मनात प्रवेश करताय, जिथे खरी नाती जन्म घेतात, वाढतात आणि कधी कधी बदलतात. एखादं नातं म्हणजे काय आहो? नातं म्हणजे दोन आत्म्यांना जोडणारा पूल, भावना. या पुलावरून प्रेम, विश्वास, संवाद वाहतो. काही नाती आपल्याला ऊर्जा देतात, तर काही नाती आपल्याला खूप थकवतात. काही नात्यांमध्ये आपण पूर्णपणे उपस्थित असतो, तर काही नात्यांमध्ये आपण स्वतःला संपूर्णपणे हरवून बसतो. काही नाती खूप सुख देतात, तर काही नाती अखंड त्रास देतात आपल्याला. असो, पण अशीच खूप सारी मजा आपल्या आयुष्यात आपल्या नात्यांमध्ये असते. आता तुम्हाला आठवतंय, थोड्या वेळापूर्वी आपण विविध प्रकारची झाडं बघितली होती. त्याच्यापैकी काही झाडांची मुळं खूप खोल होती. ही झाडं आठवा, आणि ही खूप खोल असणारी झाडं म्हणजे मगाशी पहिल्या कॉलम मध्ये आपण लिहिलेली आपली नाती, माणसं, आपली पेट्स, आपलं घर किंवा घराचा एखादा कॉर्नर. याच्याशी आपलं नातं अतिशय दृढ आहे, विश्वासाचं आहे आणि आनंदाचं सुद्धा आहे. त्या सगळ्या नात्यांना आठवा आणि तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे आणि सगळ्या नात्यांना म्हणा की कळत न कळत मी तुम्हाला किंवा तुम्ही मला दुखवलं असेल तर मला माफ करा. एकूणच जी काही परिस्थिती झालीये ती संपूर्णपणे एक्सेप्ट करा आणि म्हणा की मी यासाठी संपूर्णपणे जबाबदार आहे. मला तुमच्या सानिध्यात फक्त आनंद, समाधान, प्रेम प्राप्त होतं
तुमच्या नात्यातला हा आनंद, प्रेम, विश्वास, समाधान खूप पटीने वाढावा यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता काही नव्याने उगम पावणाऱ्या झाडांना तुमच्या डोळ्यासमोर आणा. ही नव्याने पालवी फुटलेली झाडं म्हणजेच मगाशी आपण दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली नाती, माणसं, आपले पेट्स, घर किंवा घराचा एखादा कोपरा जो नव्याने आवडायला लागलाय, जिथे चहा प्यायला आपल्याला खूप आवडतोय, किंवा एखादं नातं जे आता खुलण्याची शक्यता आहे आपल्या पर्सनल लाईफमध्ये, आपल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या ऑफिसच्या जागी. या सगळ्या नात्यांना आठवा, तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता या सगळ्या नात्यांशी आपल्याला संवाद साधायचा आहे आणि त्या सगळ्यांना म्हणायचंय की कधी कळत नकळत मी तुम्हाला किंवा तुम्ही मला दुखावलं असेल तर मला माफ करा. मला तुमच्या बरोबर जुळलेलं हे नातं खूप आनंद आणि समाधान देत आहे. आय एम फीलिंग रिअली कम्फर्टेबल इन दिस रिलेशन्स. आय एम लव्हिंग इट. आणि हे नातं भविष्यात अजून स्ट्रॉंग, अजून सुंदर रीतीने फुलावं यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता मगाशी तुम्हाला काही कोमेजलेली झाडं दिसली होती, त्यांना तुमच्या डोळ्यासमोर आणा. ही कोमेजलेली झाडं म्हणजेच मगाशी आपण तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली नाती, माणसं, आपली पेट्स, घर किंवा घराचा एखादा कोपरा, ज्याच्याशी आपलं नातं कलुषित झालंय. ज्यांचा विचार जरी केला तरी आपल्याला खूप राग येतो, खूप चिडचिड होते, खूप त्रास होतो, तळपायाची आग मस्तकात जाते. त्या नात्यांना, त्या नावांना तुमच्या डोळ्यासमोर आणा.
त्या नात्यांना म्हणा की कधी कळत नकळत मी तुम्हाला दुखावलंय, कधी काय बोललो असेन तर मला माफ करा. आज मी तुम्हाला पण माफ करतोय. या सगळ्या परिस्थितीला मान्य करा, एक्सेप्ट करा आणि या सगळ्या परिस्थितीची जबाबदारी स्वतःवर घ्या, मान्य करा आणि म्हणा की मी स्वतःला आणि इव्हन त्या समोरच्या व्यक्तीला या एकूणच निगेटिव्ह, दुःखाच्या, त्रासाच्या, टॉक्सिक परिस्थितीतून मुक्त करतोय. एकूणच या नात्यातनं, या होणाऱ्या त्रासाला, दुःखाला समूळ नाश करण्यासाठी माझ्या बरोबर रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपण चौथ्या आणि शेवटच्या कॉलम मध्ये लिहिलेल्या त्या एका व्यक्तीला, त्या नात्याला किंवा त्या नको असलेल्या परिस्थितीला तुमच्या डोळ्यासमोर आणा, ज्याला बघताच तुम्हाला खूप राग येतो, चिडचिड होते, त्रास होतो, नको नकोसं अगदी होतं. ती परिस्थिती बघा ज्याच्यामुळे तुम्हाला राग येतो. त्या व्यक्तीचं मनातल्या मनात नाव घ्या किंवा त्या परिस्थितीला मनातल्या मनात म्हणा. चर्चा करा की मला माफ कर. मी गृहीत धरलं की तू एकटाच किंवा एकटीच चुकीची आहेस. पण मी स्वतः सुद्धा कुठे ना कुठेतरी चुकलोय. हे मी कधीच कबूल नाही केलं. त्या प्रसंगाला, त्या परिस्थितीला मी पण तितकाच जबाबदार आहे जितका तू होतास. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा की मला क्षमा कर. मी तुला नको नको ते बोललोय, तुझ्याबद्दल वाईट विचार केलाय, तुला शिव्याशाप दिलायत. त्याची आज मला लाज वाटतेय, कारण मी असा नाहीये मी असा आणि कधीही नव्हतो, पण मी असा बनलो. आणि आज हे मला अजिबात पटत नाहीये. आज ही नकारात्मकता मी माझ्यातून पूर्णपणे रिलीज करणार आहे. आज मी निर्णय घेतलाय की मी आज माझ्या कल्पनेतून तुला संपूर्णपणे मुक्त करणार आहे आणि मी स्वतःला सुद्धा या बंधनातून पूर्ण मुक्त करतोय, या नकारात्मकतेतून पूर्ण मुक्त करतोय. आज मी तुला आणि स्वतःला दोघांनाही एक संधी देतोय की आपण दोघेही पुढे जाऊया आणि दोघेही या बंधनातून मुक्त होऊया. माझ्या अंतर्मनात अगदी आतमध्ये जो ठेवलेला राग आहे, जो कडूपणा आहे, जे दुःख आहे, जो पेन आहे, जे टॉक्सिक विचार आहेत, ते आज मी संपूर्ण रिलीज करतोय. माझ्या शरीराबाहेर, माझ्या मनातून बाहेर फेकून देतोय. आणि मला दिलेल्या या शिकवणीसाठी, या अनुभवासाठी आणि मला मिळालेल्या आयुष्यातल्या धड्यासाठी मी त्या व्यक्तीला मनापासून धन्यवाद म्हणतोय आणि मी स्वतःलाही धन्यवाद म्हणतोय. असं असलं तरी एकूणच या नात्यातून होणाऱ्या त्रासाला, दुःखाला समूळ नष्ट करण्यासाठी रिपीट विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता तुम्ही स्वतःला आपल्या डोळ्यासमोर आणा. कारण आपलं स्वतःसोबतचं असणारं नातं हे देखील अतिशय महत्वाचं असतं आणि ह्या नात्याला आपण नेहमीच हलक्यात घेतो. सभोवतालच्या रहाटगाडग्यात आपण स्वतःकडे लक्ष देण्याचं तेवढं विसरून जातो. आता आपण स्वतःशी चर्चा करायची आहे. स्वतःला म्हणायचंय की मला माफ कर, मी तुला एकटं पाडलंय, सगळ्यांचं करत राहिलो पण तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. मला क्षमा कर, मी सगळी कर्तव्य पार पाडली आहेत आयुष्यातली, पण मूळ जो तू आहेस तुलाच विसरून गेलो. तुझ्यात काय वाईट आहे हेच बघत राहिलो आणि तुझ्यातल्या चांगल्या गोष्टी आयुष्यात बघायच्याच राहून गेल्या. मला खरंच माफ कर, मी तुला धन्यवाद म्हणतोय या आयुष्यासाठी, मला दिलेल्या आयुष्यातल्या सुंदर क्षणांसाठी आणि मला कधीच एकटं सोडलं नाही यासाठी. ह्या क्षणी आत्ता मी तुला वचन देतो की मी तुझी काळजी घेईन, तुझ्यावर खूप प्रेम करेन, तुला सगळं हवं नको ते देईन ज्याने तुला आनंद मिळेल. मी कधीच तुला एकटं पाडणार नाही, तुझ्यावर संपूर्ण विश्वास दाखवेन. रोज मी तुला मनापासून आय लव्ह यू म्हणेन. स्वतःचं नाव घ्या आणि माझ्याबरोबर म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता take a deep breath, hold and release. आपल्या दोन्ही हातांना छातीवर ठेवा आणि असं इमॅजिन करा की हे दोन्ही हात दोन शक्तिशाली मॅग्नेट्स आहेत, जे आपल्या मनातील, आपल्या शरीरातील उरली सुरलेली नकारात्मकता संपूर्णपणे खेचून आहेत.
प्रत्येक पेशीमधील प्रत्येक कणाकणातील उरलेली नकारात्मकता ही मॅग्नेट्स शरीराबाहेर खेचून घेत आहेत, ज्याच्यामुळे तुमचे हात जड झाले आहेत. आता दोन्ही हात छातीवरून काढून एकमेकांवर रब करा आणि इमॅजिन करा की ही सगळी निगेटिव्हिटी आपल्या युनिव्हर्स मध्ये रिलीज होऊन नष्ट होतीये. जी काही उरली सुरलेली निगेटिव्हिटी आहे ती तुम्ही युनिव्हर्स मध्ये नष्ट केलेली आहात. आणि या क्षणी तुम्हाला खूप रिलॅक्स्ड फील होत आहे. तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटतंय, शांत वाटतंय. आता माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड अँड आय एम वर्दी. आय एम कॉन्फिडंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी, आय एम थँकफुल, आय एम पॉवरफुल अँड मी एक पैशाचं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झालीये. समृद्धी म्हणजे काय हो? समृद्धी म्हणजे एक छानसं आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आत्ता माझं मन, माझं शरीर आणि माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आलेत आणि मला खूप शांत वाटतंय. आता चेहऱ्यावर एक छानसा स्माइल आणा आणि असं व्हिज्युअलाइज करा की तुम्ही खूप आनंदी आहात. तुमचं सगळ्यांबरोबरचं नातं खूप हेल्दी आणि आनंदाचं, सुखाचं आणि प्रेमाचं झालं आहे. सगळं जग तुमचं ऐकतंय, जे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय. तुमचा पार्टनर, तुमचे पेरेंट्स, तुमची मुलं तुमचं ऐकू लागलेत. परिस्थिती खूप बदलली आहे. एकूणच तुम्ही आनंदी झाले आहात तुमच्या नात्यांच्या संबंधात. तुम्ही बघा, त्या जंगलातली झाडं सुद्धा तेजस्वी झाली आहेत. अगदी कोमेजलेली झाडं सुद्धा रिचार्ज झाली आहेत. एकूणच सगळ्या नात्यांमध्ये सुख पसरलंय, आनंद पसरलाय. आता पुढील 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाहीये. तुम्ही फक्त ही शांतता, हे प्रेम, ही आपुलकी, हे समाधान, हा आनंद अनुभवा. ऑल राईट, दोन्ही हात एकमेकांवर रब करा. एनर्जी जनरेट करा. जस्ट फील द एनर्जी फॉर अ व्हाईल. आता तुमचे दोन्ही हात तुमच्या डोळ्यांना स्पर्श करा, कपाळावर स्पर्श करा, गालावर फिरवा. संपूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवून हळूहळू तुमचे डोळे उघडा. जस्ट ओपन युअर आईज स्लोली. तुमच्या बाजूला जे सुपरचार्ज झालेलं पाणी आहे ते थोडस पाणी प्या.
All right. So that comes to the end of today's session. We will meet tomorrow at 9:45. All right. So I wish you a very good night and sweet dreams and have a peaceful night. See you tomorrow, 9:45. Thank you, everyone. Good Thanks for night. joining. Thank you. Bye bye.